नमस्कार, मी अजित चव्हाण. दे दणादणमध्ये आपलं स्वागत. दे दणादणमध्ये आपण आज पुण्यामध्ये आलो होतो आणि पुणे महानगरपालिकेतले तरुण नेते आपापल्या पक्षाची बाजू मांडणार आहेत. विरोधकांना का निवडून द्यायचं नाही, दे दणादणमध्ये एकमेकांना दे दणादण देऊन पुणेकरांना आपला पक्ष कसा चांगला आणि काय ते विकास करतील, कसा विरोधकांनी विकास केला नाही त्यांच्या, हे सांगणार आहेत. आपण सुरुवातीला ओळख करून घेऊयात. आपल्याबरोबर सुभाष जगताप आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत ज्येष्ठ नगरसेवक आहेत. पुणे महानगरपालिकेतले स्थायी समितीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलंय. रुपाली पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अत्यंत आक्रमक नगरसेविका म्हणून महाराष्ट्रात रुपाली पाटील यांची ओळख आहे. गणेश बिडकर आपल्याबरोबर आहेत, भारतीय जनता पक्षाचे तरुण नेते आहेत. काही काळ स्थायी समितीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलंय आणि गेली अनेक वर्ष 3 टर्म जवळपास ते महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. गणेशराव, का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून द्यायचं नाही पुणेकरांनी, काय असं केलंय त्यांनी आणि का तुमच्याच पक्षाला निवडून द्यायचं? गेली 15 वर्ष सलग महानगरपालिकेच्या मूळ प्रश्नांना यांनी कधी हातच घातला नाही. रिंग रोड असेल, मेट्रो असेल, PMPML असेल, वर्षांनी केलं पाहिजे. गणेशरावांची आकडेवारी आणि अभ्यास करतो का? आणि आम्ही तयार केल्यानंतर थोडा अभ्यास करावा लागेल. राज्य सरकारने सत्ता असल्याचा दुरुपयोग केला. दुरुपयोग केलेला आहे. खोट्या जाहिराती आयुक्तांना ताब्यात दिले. आम्ही मावळे काँग्रेसला अनुकूल भूमिका घेतली. कायम तटस्थ एक माणूस यांच्या पक्षात राहायला तयार नाही. उमेदवार पुणेकरांना माहित नाही काय रिझर्वेशन आहेत काय नाही. जाहीर केलं आहे. निवडणुका डोळ्यापुढे गुंड आणले. तुमची लोक सोडून गेली, यांची लोकांना सोडून गेली. यांनी काय सांगलं, आम्ही काय करायचं, माणूस नाही, भूमिका नाही, काम नाही, खंडणीखोर सरकार लढते आणि पोलीस यंत्रणा आमच्या विरुद्ध लढतीये. गृह विभागाला वापरलं जात आहे. मोठे मोक्याचे गुन्हे आहेत त्यांना तुम्ही घेऊन संरक्षण देताय. पोलीस आमच्या घेतलेले नवरा मोक्यात आहे. त्यांचा नवरा स्वतः गुन्हेगार आहे. स्वतः गुन्हेगार आहे. स्वतः गुन्हेगार आहे. शेलार गुन्हेगार आहे. त्यांच्या बायकाने आणले तुम्ही. आम्ही त्यांच्या बायकांना दिलं. तुम्ही दिलंय गुन्हेगारांना तिकडे सगळ्यांनी दिलं. बायकाला दिलेलं आहे. नगरसेविका आहे. गजा मारण्याची बायको यांची नगरसेविका. दोन दिवसापूर्वी गणेश बिडकरांच्या वार्डामध्ये काय परिस्थिती होती माहिती आहे? उमेदवाराला माघार घे हाणामारी केल्या यांनी. दादागिरी केली तिथं. काँग्रेसच्या उमेदवारांनी लोकांनी काँग्रेसला माघार घ्यायला लावलं. आमचा काही संबंध नव्हता. घेऊ नका गैरफायदा घेऊन सगळ्या चांगल्या उमेदवारांना आम्ही स्वतंत्र फॉर्म बाद केले. सगळी निवडणूक यंत्रणा हातात घेतली. निवडणूक यंत्रणा हातात घेतली. माझ्या पॅनेल मधल्या एका उमेदवाराचा पण अर्ज बाद झाला. तुम्ही केलेल्या चुकांची शिक्षा माझ्या विरोधात असलेली जी यांची उमेदवार आहे दोन इलेक्शन कार्ड आहेत. का नाही निवडणूक अधिकाऱ्यांनी तिचा फॉर्म बंद केला? हायकोर्टाने यांनी सत्तेचा दुरुपयोग करून तिकीटाचं जे होतं चिन्ह ते दिलं. हायकोर्टाने सत्तेचा दुरुपयोग आहे. भाजप पूर्ण सरकारच इलेक्शन आमच्या विरुद्ध लढतंय. पुणेकर हे मुद्दे सगळे सिरियसली ऐकताय.
पुणेकर yes. बघतायत. पुणेकरांना यांनी ज्या भूल दाखवा दिल्या त्याचं उत्तर पुणेकर देणार. अहो, यांच्या नगरसेवकाची तुम्ही भाषा होती. तुम्ही सत्याचा दुरुपयोग केला असा सतत आरोप ऐका. करता. यांची भाषा काय होती? आम्ही काम की केलं भाजप- 2 वर्षात PM काय काम केलंय का? यांची मेट्रो भाषा आणली, होती 950 भाजप कोटी म्हणजे रुपये. पुणे आणि पुणे म्हणजे हे भाजप. मेट्रोचं मेट्रो मेट्रो म्हणताय 2 वर्ष झाली यांच्याकडे पेंडिंग होती. अहो, 2 15 वर्षामुळे वर्षांनी यांच्यामुळे 1500 कोटी रुपये पुणेकरांना भुगतान पडलंय. अहो, यांनी मेट्रोचा मार्ग सुटीतून घ्या. ते काय कळलं नेमकं नव्हतं. मेट्रोचा वाद तेव्हा काय झालं नाही आता नेमकी काय परिस्थिती? अजित पवारांनी भूमिका घेतली, वरनं घ्यायची का खालनं घ्यायची त्यात 3 वर्ष गेली. तेव्हापासून घडते ते झाले. त्यांनी सीएमचे संबंधाचा वापर करून अख्खी महानगरपालिकाची यंत्रणा हातात त्यांनी घेतली. शहरासाठी काम केलं, आयुक्तांना लोकांनी हातात काम घेतलं. केलं. माझं रेश्मा यशाचं हे- भोसलेंना कशी काय उमेदवारी अहो. द्यायची बीजेपीची राष्ट्रवादीची असताना अहो. निवडणूक त्यांचा फॉर्म बाद केल्यानंतर सुद्धा त्यांना तुम्ही चिन्ह देता. एवढी तुमची अहो. दादागिरी, एवढे तुम्ही रेश्मा भोसले मॅनेजमेंट. राष्ट्रवादी का सोडून राहिल्या याचा विचार अहो, राष्ट्रवादी तुमची करण्याची गरज लोकं आहे. पण मनसेने तुम्हाला नाही. यांनी नाही. निवडणुका डोळा पुढे ठेवून जकात उदाहरण बंद दिलं केलं. तुम्हाला. एलबीडी चालू केलं. आमचा कणा मुख्य जकात होतं. आज अहो, महानगरपालिकेच्या उत्पन्न घटलं का त्यामुळे? सगळ्यात जास्त प्रचंड पैसे घटलंय. आले. प्रचंड LBD ला घटलंय. सगळ्यात जास्त पैसे म्हणजे आले. आम्हाला जे 2000 कोटी रुपये वर्षाला मिळाले असतील, ते साधारण 1100 रुपये, 1000 रुपये देते सरकार. पण त्यानं महापालिकेला नुकसान झालं म्हणतात ते. काही नाही, त्यांना काय करायचं? झालं का? तुम्ही आणलं झालं. बीजेपीमुळं आणि सगळी आणि कामं आम्हाला झालेली काही कळत आहेत. नाहीये. ज्यांना माहितीये या 2 वर्ष हे जे अहो, हे राष्ट्रवादीचं पिल्लू आता. 2 वर्ष मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसचं आम्ही पिल्लू या शहरातलं. कोणाचंही पिल्लू नाही. आम्ही मनसे, स्वबळाचे. राष्ट्रवादी, काँग्रेसचं तुम्ही हे पिल्लू निघत कुणाच्या नाही. घरला? उत्पन्न नेमकं घटलं का? उत्पन्न घटलं. जकात बंद केल्यामुळे उत्पन्न घटलं यांना माहितीये ना. आणि आपल्या हे LBD नसणार आहे. 2000 कोटी रुपये जकातीपेक्षा जास्त उत्पन्न LBD ने दिलं उद्या आता. महानगरपालिकेमध्ये हे 2000 नसणार आहे. पण आमचा काय मोठा काय काय केलं नेमकं यांनी 5 वर्ष हे असं वाटतं तुम्हाला? ज्या सत्ताधाऱ्यांना पुणेकरांनी यांनी काहीच केलं नाही म्हणून डीपी आम्हाला नीट करावं आम्ही लागलं. काहीच केलं नाही ना. विमानतळ केलं आम्ही. एक. विमानतळ मला केंद्र तर- सरकार आम्हालाच मारू दे शकत नाही ना पुणे महानगरपालिका. काय केलं नाही? नाही काम केलं आम्ही. काय केलं नाही यांनी? यांनी काहीच नाही केलं. काय केलं नाही? अहो, डीपीला वाटोळं आज केलं. दिल्लीमध्ये हे गटनेते होते, यांच्या मिटिंगा चालल्या होत्या. आमचा अधिकार आम्ही वापरत होतो. 2 दिवसाची आमच्याकडे मुदत होती. अहो, काय गरज होती मुदत मुख्यमंत्र्यांना त्यांचा संपल्यावर अधिकार तो वापरून घेऊ देण्याचा? शकतो. महिना कोर्टात चोरला, गेला. दरोडा टाकला बीजेपीने, डीपी दरोडा. चोरल्याचा आरोप आहे तुमचा. हे पिल्लू आहे राष्ट्रवादीचं, हे त्यांचंच बोलणार. आम्ही हे यांना कुणाचाही भूमिका पिल्लू नाहीये. नाही. आम्ही स्वबळाचे आणि आमच्या अहो, स्वबळावर असते. माननीय एकदा तरी राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान केलं त्यांनी. निवडणुकीत सोबत बसला तर अख्ख्या असं वाटतं निवडणुकीत- असं होईल का? अख्ख्या 5 वर्षात एकदा तरी राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान केलं का? आमची लोकं पळवताना लाज नाही वाटली. आदेश देताना नाही लाज अहो, वाटली. पळवून आले, पळवून. आणि त्यांना पुणेकर हे सगळं बघताय. त्यांना घेऊन अहो, त्यांना काय एक रिपोर्ट नाही. दिला नाही. आज ते रडतायत की काय तुम्ही काय असं हात केलं तुम्ही? केलाय. म्हणजे इतरांची फसवणूक केली का बीजेपीने भाजपने? हात केला भूमिकाच नाही म्हणून. म्हणून यांची लोक सोडून आले आमच्याकडे. आमच्याकडे यांनी कायम सत्ता जरी नसली तरी बीडकर साहेबांना सांगते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज तेवढा आम्ही पालिकेत यांनी लावलेला आहे. राष्ट्रवादीच्या विरोधात पुढे केलं नाही. फक्त दिले का? 50 लाख रुपये 2.5 वर्षात. SCBच्या नावाखाली फसवणूक केली असं स्मार्ट सिटी पुणे शहरासाठी पाहिजे ना तर औंध बाणेरसाठी पाहिजे टॅक्स contract अख्ख्या नाही. पुण्याचा घेणार आणि स्मार्ट सिटी औंध मध्ये करणार अजिबात PM नाही. जेव्हा इथे उद्घाटनाला आले तेव्हा त्या अहो, खर्च- smart city जाहिरातीचा concept एक- एक- खर्च एक- मला- 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 एक रुपया खर्च झाला नाही. पुणेकरांना PM उद्घाटन पुणेकरांना केलंय. मला सांगायचंय, पुणेकरांनो, तुमच्या शहरामधले हे तरुण नेते अत्यंत आक्रमक आहेत. त्यांचा मुद्दा मांडण्याकरता अनेकांची मतं हे काय मतं नेमकी मांडतायत त्यावरून फिक्स होणार आहेत. मतदानाच्या आधी अत्यंत आक्रमक पद्धतीने एकमेकांना दे दणादण गुद्दागुद्दी नेते करतात. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत. दे दणादणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. दे दणादणमध्ये पुण्यातले तरुण नेते आपापल्या पक्षाची दे दणादण भूमिका मांडतायत. गणेश बिडकर, काय असं केलंय राष्ट्रवादीनं 5 वर्षामध्ये की त्यांना निवडून देऊ नये? पुणेकरांचं काय राहून गेलंय विकासाचं जे तुम्ही पूर्ण करा? पूर्ण भ्रष्टाचारी लोकांचा पक्ष आहे. राज्यात पण त्यांनी भ्रष्टाचार केला, पुण्यात पण भ्रष्टाचार केला. एकही काम त्यांनी नाही, select एक केलं नाही. मिनिट. यांच्या एकही standing काम committee select जातोय आवाज. काय केलं नाही. problem? एकही काम यांच्या select स्टँडिंग केलं नाही. कमिटीमध्ये मेंबर आहे. एकही काम स्टँडिंग select कमिटी केलं मेंबरांना नाही. विचारा. तुम्हाला मी विचारा, सांगतो, भ्रष्टाचार काय केलाय? 24/7 मान्य केलं नाही उलट आमच्या. पुणे महानगरपालिका आम्ही सुद्धा आर्थिक पैसे शिस्त आणले. सर्वात चांगली म्हणून यांनी केंद्र सरकारने त्यांच्या कौतुक राज्यात केलंय. एखाद्या वाढवून राज्यात केलंय. पैसे द्यायचे. पुणे देशामध्ये बीजेपीचं हे गाजर आहे अहो, यांना 25/7 विकास कळलंच नाही. मध्ये तुम्ही यांची लोकांना blueprint पाणी अजून देताय. निघायची. आमची यांची blueprint यांनी blueprint चोरली. अजून आमची यांची blueprint यांनी blueprint अजून चोरली. निघायची. आमची blueprint यांनी blueprint अजून चोरली. निघायची. चोरली. त्यावेळी युती यांची- चोरली. मुख्यमंत्री आहेत त्यांना गल्ली
कायद्याचा वापर करून सभागृह परत बोलवतात, घरी फोन करतात, साहेब अडचण आली, साहेब म्हणतात पुण्याच्या विकासासाठी गणेश, रोज फोन आलात करेल. मी. पुण्याच्या भ्रष्टाचारासाठी महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी गणेश रोज फोन करेल आणि सत्याचा दुरुपयोग करेल. काय विकास केला यांनी? रोज मुख्यमंत्र्यांना फोन करतायत ना, काय विकास केलाय? जाहिरातबाजी. आर्थिक अडचण आहे, अजिबात नाही आलं. पुण्याचं विमानतळ मान्य केलं. पुण्याचं विमानतळ मान्य केलं. पुण्याचं विमानतळ मान्य केलं. डेव्हलपमेंट प्लॅन मान्य केला. प्रत्येक गोष्ट मान्य करायला केलं आम्ही. उद्घाटनाचं श्रेय घेणे आणि उद्या भविष्यात आम्ही नसताना केंद्राचा हात अहो, पुढार यांनी- कसा राहील अहो, हा यांनी यांचा एकही प्रयत्न भूमिका आहे. घेतली नाही 5 वर्षात. हे काय आम्ही बोलू भूमिका शकता? घेतल्या. धमक्या दिल्या. काय केलं यांनी? यांनी काय केलं? आणि खडसेंना आम्ही विचारावं ना. घेतलेली आहे. अहो, पंकजा यांनी- मुंडेंना विचारावं यांनी काय केलं ते. ऐका. जेलमध्ये त्याच आता भ्रष्टाचाराच्या ऐका. आरोपाखाली. आणि तुमचे काय? अरे, आमचं ऐका, कोणी नाही. ऐका, ऐका. आमच्या तुमचे कोणी- काय? आम्ही सिनियर तुमचे- मंत्र्यांनी राजीनामा दिला. यांच्या- आरोप झाला तर अहो, आरोप झाला तर आम्ही तुमच्या राजीनामा- 15 एक जेलला जाऊन आला वर्ष तरी असलेला न आरोप करताना तुम्ही 2 वर्ष महाराष्ट्र विकायला हे काढला. आजचे अजिबात नाही. वर्ष. आमचा आरोप नाही करू शकतो. आणि यांना काय तोड आहे? सेना- आजचे दिनचं अहो, सोपं हे दाखवलं यांनी. खंडणी करून आजची आहे. परिस्थिती आहे, गरीब अहो, हे माणसाला जे खंडणी रेशनिंगवर करून आहे. धान्य मिळत होतं ते बंद केलं यांनी. अहो, वाक्य खंडणी बंद करून केलं. आहे ती. मोफत म्हणले सिलेंडर देणार पुणे शहरात यांनी हे काही सांगावं. मीटरने या पाणी बाजूला देणार, आम्ही- नळाला पाणीच नाही तर मीटर लावणार कुठं तुम्ही? ते अहो, पण मीटर दबावासाठी मान्य केलं बनवून आम्ही. घेतलं. 24/7 योजना त्यालाच आणली विरोध आम्ही. आहे. स्थायी विरोध आहे. अध्यक्ष 24 असताना. तास पाणी आहे का? मीटर लावणार कुठं? पाणी मोजणार अरे, कुठं? पाणी आणायला तुम्हाला वीज पण तेवढी लागणार आहे. आमचं आज असं आहे की पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज पुणे शहर 50 लाख लोक पुण्याचं पाणी जाऊन सगळे दे पुणे पळवलं. शहरामध्ये पाणी देत नव्हते. पुण्याचं पाणी पळवलं का? तर पुणेकर जास्त पाणी वापरतो. आम्ही आमच्या हक्काचं पाणी वापरतो. अहो, आणि तुमचं प्यायला काय पाणी आम्हाला द्यायचं पाणी नाही द्यायला? का? एवढी मस्ती प्यायला लोकांना पाणी द्यायचं नाही. पुढे आधी ढोरं मारत ज्याचे असतात. तुम्ही प्रतिनिधी आहात त्यांना त्यांच्या पाणी. गरजा द्या आणि मग कुणाला पाणी अगोदर द्यायचं यांची द्या. भूमिका काय होती 2014च्या अगोदर ज्यावेळेस सगळ्यांना अजितदादा पाणी होते प्यायला दिलं पालकमंत्री, पाहिजे ही भूमिका त्यावेळेस होती आमची. त्यांची भूमिका वेगळी होती आणि फक्त नाही. जीवनाची पाणी आमची आमच्या भूमिका कायम सामान्य माणसाच्या BJP बरोबर आहे. सत्तेचा कायम सामान्य गैरवापर माणसाबरोबर करून भारतीय जनता सगळ्या पार्टी आहे. लोकप्रतिनिधी सर्व पळवून समान नेणे, चांगल्या सगळ्यांना समान पाणी उमेदवारांचे वाटप अर्ज झालं बाद पाहिजे. करणे, शेतीला पाणी दिलं पाहिजे. महानगरपालिकेची प्यायला स्वायत्ता पाणी दिलं घालवणे, उत्पन्न बंद करणे आणि काही फक्त नाही. हातात घेणे. एक लक्षात घ्या, प्रत्येक डिपार्टमेंट वेगळे, राज्य सरकार वेगळे आणि महानगरपालिकेची स्वायत्ता वेगळी अहो, आहे. यांनी- त्यांनी कायद्याचं वाटोळं केलं. आम्ही कायद्याचं भूल वाटोळं- टाका. वेरीचं पुअर फार्मर. आपले सरकार दमदार सरकार नाही, आपले सरकार तुमचं गाजर सरकार आहे आणि पुणेकरांसोबत यांना त्यांचा खेळा भूमिकाच आलेला नाही आहे. हो. यांना यांना आहे ना, ना, विकास यांना- कधी केला नाही. यांना भूमिका नाशिकमध्ये काय? यांच्याकडे सत्ता होती. ऐका. एक गार्डन सोडून काही अहो, काम केलं यांनी दाखवा, यांनी. पुण्यात एक काय गार्डन नाही केलंय? करू शकले. मला ते पण काय गार्डन म्हणायचं? करायला लाच टाकायला गणेश लावावं लागलं दहा वेळा. काय यांनी नाशिकला- केलं? यांना सत्ता दिली यांना नाशिकला. नाशिकला एक- नेऊन डोळ्यात औषध एक- टाकलं पाहिजे नाही तर ऑपरेशन केलं अहो, पाहिजे. माणसं नाही झाली यांच्याकडे नाशिकच्या- नाशिकमध्ये पण एक यांचा कार्यकर्ता महापौर भारतीय जनता शपथ. पार्टी दिला. एक- काय एक सांगता लक्षात येईल? पुण्याचं घ्या. बोला पुण्याचं बोला नाशिकचं नका बोलू एक आहे की कार्यकर्ता भाजपला आहे ना, मनसेचा 6 शंभराला महिन्यात पाणी एवढं लक्षात 6 ठेवा. महिन्यात पुणेकर आणि महाराष्ट्र तुम्हाला काय तुमची जागा आहे ते दाखवून पुण्यातली द्या. उद्योगं 6 दाखवा. अहो नगरपालिकेला तुमची जागा दाखवली. नाही ना, लोकांनी पुण्यातली नगरपालिकेला उद्योगं तुमची जागा दाखवा. दाखवली. पुण्याचा विकास दाखवा. बोल बच्चन मारू नका. बोल बच्चन पार्टी अहो, किती मारायची आम्ही- बोल बच्चन? नगरपालिकेत- नगरपालिकेत आम्हाला जे गाजर, यश मिळालं ते मेट्रो. कामावर मिळालं. नाही. जिल्हा परिषद पंचायत नोटांमुळे घेतले ते लोकांच्या डोळ्यात अहो, ऐका. नोटबंदी यांना आम्ही- निवडणुकीची भीती म्हणून नगराध्यक्षाची निवडणूक वेगळी काढली, नगरसेवकांची वेगळी काढली. का तर काम होऊ नये. लोकांनी काही नगराध्यक्षांना मत दिली, यांनी पण नगराध्यक्ष नगरसेवक वेगळं केले. केलं होतं की विलासराव कधी? देशमुख असताना यांनी केलं ते आता क्रिस्टल त्यांची लोकं. कॉपी केलेली चालती आणि मग त्यांचा अहो, भ्रष्टाचार आम्ही केला म्हणून आम्ही उलटा केलं ते बोलणार का? चुकीचं यांनी केलेलं ते बरोबर असं नाही होऊ शकत. आम्ही केलं होतं परंतु BJP आमच्या लक्षात आली नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि तिथं सत्ता दुसऱ्या पक्षाची त्याच्यामुळे कामकाज होऊ शकत नाही. BJP अनुभवलंय ना महाराष्ट्रात तरी पण का करायचं हे बीजेपी हो. साम दाम दंडाचा वापर करते. त्यांची तत्व खोटी आहेत. खोट्या जाहिरातबाजी, भूलबाजी, कामं काही नाही. फक्त अहो, आमचं नाशिक- वोट मिळवणे. तुम्ही काय आज केलं PM ला आणतात. आम्हीच मनसेचे केलं. 2 नंबरचे नगरसेवक पुणे शहरात निवडून आणते. काय कॉन्ट्रीब्युशन आम्ही आमचं शून्य contribution contribution. काय? शून्य कॉन्ट्रीब्युशन यांचं अरे, शहरात. आमचं एकाही contribution विषयात सत्यात मतदान केलं नाहीये. नाही. कायम मतदान केलंय, काँग्रेस काढा. राष्ट्रवादीला यांनी- एकच भूमिका घेतली आणि त्यांना अनुकूल अशी भूमिका घेतली यांनी. असं केलं का तुम्ही? सभागृहामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही एकदाही विरोध भूमिका केला, घेतली नाही. लक्षात घ्या यांनी प्रत्येक
राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल त्यांच्यावर दबाव आणून बहुमतानी ह्यांची संमत करून असं घडलं होतं. नाही आमची कामं चांगली आहेत, आमचे निर्णय चांगले आहेत, भविष्याच्या 25 वर्षाचा विचार करून आम्ही घेतले. त्याच्यामुळे बऱ्याचदा 15 वर्षापूर्वी आमच्या बरोबर तुमचं काम चांगलं होतं म्हणून हे बरोबर आहे. भविष्यातला निर्णय असा आहे, बीआरटीचं 15 वर्षापूर्वी भूमिपूजन केलं आणि 14व्या वर्षी मेट्रो बीआरटी चालू झाली. जाता जाता का यांना निवडून द्यायचं नाही? 3 महत्वाचे मुद्दे. आहेत हे एकदम खोटं बोलतात. तुम्हाला कल्पना असेल, पंतप्रधानांनी 1100 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले आणि 500 कोटी रुपये का यांना निवडून द्यायचं अरे नाही? भ्रष्टाचारी आहेत आणि यांच्याकडे भूमिका याची ब्लूप्रिंट अजून आली नाही. यांच्याकडे काही नाहीये आणि हे भ्रष्टाचारी लोक आहेत आणि हे भ्रष्टाचारी लोक आहेत आणि हे भ्रष्टाचारी लोक आहेत. का यांना निवडून द्यायचं नाही? मुख्यमंत्र्यांनी आमच्या ब्लूप्रिंट मधली सगळी कामं घेतलेली अहो, आहेत. blueprint अजून आणि आणलंय. हे काय करतात? राज ठाकरे साहेबांची जेव्हा अहो, आलीच नाही सभा blueprint, असेल, याची अजून print तेव्हा होतीये. युती तोड, कुठेतरी PM ला जात भाषणाला यांना राज ठाकरे साहेबांवर सामना करायला PM ला आणावं लागतं. हे ही म्हणतात ना मजबुरी आहे. भ्रष्टाचारी. मी माझं उदाहरण सांगतो. हेच माझा सांगितलं. अँटी करप्शनचा यांच्या छापा मारला. स्थानिक पोलीस 2 वर्ष नाहीये. झाले, आतापर्यंत काय केलं नाही. 2 वर्ष आमच्या जाता इन्क्वायरी जाता माझ्याकडे काही नाही सापडलं तरी 2 वर्ष देशाच्या विकासासाठी कटिबद्ध भारतीय जनता पार्टीला पुढेकरांनी निवडून दिलं पाहिजे. जाता वनमान काय सांगाल पुढे करा? एवढंच सांगेल की पुणेकरांना यांचा सगळा भांडाफोड झालेला आहे आणि पुणेकर बीजेपीच्या लोकांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. पुणेकरांना माहिती आहे पुणे शहराचा विकास कोणी केलेला आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच महापौर होणार आहे. देदणादण मुद्दे या सगळ्या तरुण नगरसेवकांनी नेत्यांनी पुण्यातल्या मांडलेत. या सगळ्यानंतर नक्कीच या सगळ्या मुद्द्यांची शहरभर चर्चा होणार आहे, या कार्यक्रमाची शहरभर चर्चा होणार आहे आणि मांडलेल्या या मुद्द्यांना पुणेकर दाद देणार आहेत, योग्य की बरोबर. त्यावरून नेमकं मतदान आपण कुणाला करायचं याचा विचार पुणेकर पुन्हा एकदा करतील न करतील. पण या देदणादण मुद्द्यांनी पुणेकरांना आपल्या सगळ्या पुण्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांची विविध गोष्टींची गेल्या 5 वर्षातली आठवण झालेली आहे. देदणादणमध्ये इथेच थांबतोय. उद्या पुन्हा पुढच्या शहरामध्ये भेटूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा कॉल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.